प्रश्न क्रमांक 1. शाश्वत विकासाची संकल्पना सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या अहवालात मांडली गेली होती? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ब्रुटलँड अहवाल. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणते वाईन आणि बियर यांच्या पेयातील एक अल्कोहोल आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. इथेनॉल. प्रश्न क्रमांक 3. मोरोपंतांच्या केकावलीवर यशोदा पांडुरंगी नावाची टीका लिहून आधुनिक सक्षमेचा पाया कोणी घातला? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. दादोबा पांडुरंग. प्रश्न क्रमांक 4. मुख्यत्वे 1961च्या जलप्रलयामुळे प्रकाश झोतात आलेले पुणे जिल्ह्यातील पानशेत हे मातीचे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आंबी नदी. प्रश्न क्रमांक 5. दारिद्र्याची खालीलपैकी कोणती संज्ञा अशा परिस्थितीचे वर्णन करते ज्यामध्ये मूलभूत गरजा हे भागवल्या जात नाहीत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. संपूर्ण दारिद्र्य. प्रश्न क्रमांक 6. महात्मा ज्योतिबा फुले यांनी पोवाडा छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा मुख्यत्वे खालीलपैकी कोणाच्या ग्रंथाच्या आधारावर लिहिला होता? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ग्रँट डफ. प्रश्न क्रमांक 7. नागरिकत्व अधिनियम 1955च्या कलम 4 अंतर्गत कोणाद्वारे भारतीय नागरिकत्व प्राप्त केले जाऊ शकते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. वंश परंपरा. प्रश्न क्रमांक 8. कोणती नदी तिच्या चित्ररमणीय दूध सागर धबधब्यासाठी ओळखली जाते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मांडवी नदी. प्रश्न क्रमांक 9. भारतातील सर्वात मोठा ॲल्युमिनियम प्रकल्प महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारला जात आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणाला जंगलाचा विश्वकोश म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तुलसी गौडा. प्रश्न क्रमांक 11. 1890 मध्ये खालीलपैकी कोणी बडोद्यात तंत्र शिक्षणासाठी कलाभवन नावाची संस्था स्थापन केली? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. महाराज सयाजीराव गायकवाड. प्रश्न क्रमांक 12. महात्मा गांधीजींच्या अटकेनंतर गुजरातमधील धारासणा येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सरोजिनी नायडू. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्र राज्याच्या ईशान्य भागात खालीलपैकी कोणत्या डोंगररांगा किंवा टेकड्या स्थित आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. दरकेसा. प्रश्न क्रमांक 14. सरपंच किंवा उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडण्यापूर्वी किमान 1/3 सभासदांच्या सहीने तशा प्रस्तावाची सूचना कोणाला द्यावी लागते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तहसीलदार. प्रश्न क्रमांक 15. दाजीपूर राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. जम्मू काश्मीर. प्रश्न क्रमांक 16. श्री नारायण गुरुधर्म परिपालन चळवळ ही श्री नारायण गुरुस्वामी यांनी कोणत्या ठिकाणी सुरू केली होती? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. केरळ. प्रश्न क्रमांक 17. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या संदर्भात स्वराज हा शब्द सर्वप्रथम खालीलपैकी कोणी उच्चारला होता? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. दादाभाई नौरोजी. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणती घटना दुरुस्ती शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 74वी घटना दुरुस्ती. प्रश्न क्रमांक 19. भारताच्या कोणाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हे भारतातील आपत्ती व्यवस्थापनाची सर्वोच्च संस्था आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पंतप्रधान. प्रश्न क्रमांक 20. दुधाचे सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या परदेशी जातीच्या कोणत्या शेळीला मिल्क क्वीन म्हणून ओळखले जाते?
उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सानेन. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या व राज्यात काही काळ वादग्रस्त ठरलेल्या रिडल्स इन हिंदुझम या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 22. एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रकाशाचे वक्र किरण जात असताना त्याला काय म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अपवर्तन. प्रश्न क्रमांक 23. वापरकर्त्याला ईमेल सेवा वापरण्याची परवानगी देण्यापूर्वी अनुसरल्या जाणाऱ्या प्रक्रियेचे नाव काय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लॉग इन. प्रश्न क्रमांक 24. भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार कोणत्याही समुदाय हा कशाच्या आधारावर अल्पसंख्याक म्हणून घोषित करता येते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 धर्म किंवा भाषा. प्रश्न क्रमांक 25. केक आणि पाव हलके व सच्छिद्र होण्यासाठी कशाचा उपयोग करतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सोडियम बायकार्बोनेट. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा.